नमस्कार. माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर प्रत्येकजण आपापल्या ध्येयासाठी आपली वाटचाल सुरू करीत असतो. आपल्या जीवन मरणाच्या प्रवासात प्रत्येक व्यक्ती जेव्हा आपल्याला भेटते तेव्हा ती काही ना काही मुलाचं मार्गदर्शन करत असते आणि मग त्यातून हा प्रवास सुरू होतो. आपण बऱ्याचदा ऐकलंय की माणूस किती वर्ष जगला याच्यापेक्षा तो कसं जगला आणि या आपल्या एकंदरीत जगण्यामध्ये त्यानं काय मिळवलं, त्यानं काय साध्य केलं हे फार महत्त्वाचं असतं. त्यामुळं आपण जन्माला आल्यानंतर काय साध्य करण्यासाठी आपला जन्म झाला आहे हे जरी कळलं तरी खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्याचं सार्थक झालं असं म्हणतात. आणि म्हणून आजच्या काळात तर प्रत्येकजण शिक्षण घेत असताना चांगल्या करिअरची संधी किंवा चांगल्या क्षेत्रामध्ये करिअर करावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि त्या प्रत्येक विद्यार्थ्यांना आणि त्या प्रत्येक पालकांना एका योग्य करिअरपर्यंत पोहोचवण्याचं काम 2014 पासून ज्यांनी सातत्यानं केलं त्या बाकलीवाल ट्युटोरियल्सच्या वतीनं विद्यार्थी आणि पालकांसाठी आयोजित एका खास कार्यक्रमामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. एकदा जोरदार टाळ्या सन्माननीय मान्यवरांसाठी आपण वाजवूया. देशातील अनेक अवघड परीक्षांचा जेव्हा आपण विचार करायला लागतो त्यामध्ये महत्त्वाच्या परीक्षा आपल्याला माहिती आहेत की जेई आणि नीटच्या परीक्षा आहेत आणि या अवघड परीक्षांच्या तयारीसाठी नेमकं काय करावं लागतं याच्याही पेक्षा महत्त्वानं काय करू नये जेणेकरून चांगलं यश संपादन करता येईल हा विचार 2014 पासून ज्यांनी मांडला. आणि पेपरमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचे फोटो आपण बऱ्याचदा पाहतो, परंतु या यशस्वी विद्यार्थ्यांचे गावांची नावं जर आपण तपासली तर ती सोलापूरचीच असतात की नाही याची मात्र आपण कधी खात्री केलेली नसते. परंतु 2014 सालापासून सोलापूरच्या वर्तमानपत्रांमध्ये सोलापूरच्याच विद्यार्थ्यांची नावं आणि त्यांचे फोटो आले पाहिजेत याचा सातत्यानं प्रयत्न करून 2014 पासून या अतिशय अवघड परंतु अतिशय महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना दैदिप्यमान यश ज्यांनी मिळवून दिलं त्या बाकलीवाल ट्युटोरियल्सच्या वतीनं तुम्हा सगळ्यांचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आणि मान्यवरांचं आगमन झालंय त्यामुळं आपण लगेचच या कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करतो आहोत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया इतिहासाचे गाढे अभ्यासक प्राध्यापक ज्यांच्या वाणीतून एक एक शब्द निघावा आणि प्रत्येक विद्यार्थी प्रोत्साहित व्हावा. या महाराष्ट्राचं आराध्य दैवत उभ्या हिंदुस्थानचं दैवत अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ज्यांच्याकडून ऐकावा आणि ज्यांच्या वाणीतून निघालेला प्रत्येक शब्द कानात साठवून ठेवावा असे प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील सर इथे आलेले. जोरदार टाळ्यांनी आदरणीय सरांचं स्वागत करूया. सोलापूरमध्ये 2014 सालापर्यंत इथले पालक केवळ असं म्हणायचं की आमच्या मुलाला 10वी नंतर एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळावं एवढीच त्यांची अपेक्षा होती. फार फार तर त्यातला एखादा सुज्ञ पालक असेल तो असं म्हणायचा की आमच्या विद्यार्थ्याची MST CET ची बऱ्यापैकी चांगली तयारी होईल का हे आपण तपासूया. परंतु आपल्या सोलापुरातली सेमी इंग्रजी आणि मराठी माध्यमातली मुलं सुद्धा जेई आणि नीटची परिपूर्ण तयारी करू शकतात हा आत्मविश्वास ज्यांनी दाखवला 2014 पासून ज्यांनी विद्यार्थ्यांना यशाचा मूलमंत्र दिला आणि गणितासारखा अवघड विषय ज्यांनी गेल्या 16 वर्षापासून अतिशय सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवला ते या बाकलीवाल ट्युटोरियलचे सन्माननीय सर्वेसर्वा श्रीयुत सिन्हा सर यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या आपण वाजवूया. अनेक वर्तमानपत्र बातम्या पोहोचवण्याचं काम करतात, परंतु सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये ज्या घटना घडतात त्या मागची सत्यता तपासून सोलापूरकरांना खऱ्या अर्थानं सत्य बातमी पोहोचवण्याचं काम जे दैनिक गेल्या अनेक वर्षापासून सातत्यानं करतं. साहित्य, कला, क्रीडा, संस्कृती अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अनेक उदयोन्मुख कलावंत असतील, खेळाडू असतील आणि त्याचबरोबर सोलापुरात घडणाऱ्या घटनांना प्रत्यक्षात आणि सत्यता पडताळून पाहून पुन्हा ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं जर काम कोण करत असेल तर त्या दैनिक दिव्य मराठी आणि या दैनिक दिव्य मराठीचे सन्माननीय युनिट हेड नौशाद शेख सर सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजूया आणि या सर्व मान्यवरांना विनंती करूया आपण दीप प्रज्वलनासाठी कृपया समोर यावं.